हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांत स्पेशल खुसखुशीत तिळगुळाचे लाडू बनवणार आहे। पाक चुकू नये म्हणून आणि पूर्ण तिळाचे लाडू बनेपर्यंत मिश्रण मऊ राहण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि तिळगुळाची वडी, तिळाची पापडी कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी पांढरे तीळ घेतले आहेत। वजनी प्रमाणात 100 ग्रॅम तीळ आहेत। खमंग भाजून घेऊ। थोड्या सोनेरी रंगावर मंद आचेवर खमंग तीळ भाजून घेतले। साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ। पॅनमध्ये 1 चमचा तूप घालू। 2 ते 3 चमचे ही तूप वापरू शकता, त्यामुळे लाडूला छान चकाकी येते। 1 वाटी गूळ चिरून घेतलेला, वजनी प्रमाणात 100 ग्रॅम। थोडेसे पाणी 2 ते 3 चमचे। गूळ वितळून घेऊया। इथे मी एक टिप्स सांगते, लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे। आपण जो पाक बनवत आहे तो जास्त पुढे जाऊ द्यायचा नाही। गूळ वितळला, पाकाला उकळी आली, लगेचच पाक चेक करायचा। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पाक चेक करायचा आहे। उकळी आलेली आहे। आता पाक चेक करूया। 1 वाटीत पाणी घेतले, त्यात पाकाचे थेंब टाकले 2 ते 3। पाक कडक न होता असा जेलीसारखा पाक झाला पाहिजे, तरच आपले लाडू छान होतील, नाहीतर लाडू आपले वळले जाणार नाहीत। गॅस बंद केला आहे मी। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, लक्षात ठेवा। आता यामध्ये भाजून ठेवलेले तीळ घालू आणि परत गॅस सुरू करू। 2 चमचे भाजून तुकडे केलेले शेंगदाणे घेतले। आवडत असल्यास घालू शकता किंवा स्किप करा। व्यवस्थित मिक्स करूया मिश्रण। मिश्रण आपले व्यवस्थित मिक्स झालेले आहे। गॅस मी बंद केला आहे। आता दुसरी टिप्स म्हणजे लाडू बनेपर्यंत मिश्रण मऊ राहण्यासाठी एक पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले आहे। त्यावर हे मिश्रण असे ठेवायचे आणि हाताला थोडे तूप किंवा थंड पाणी लावून लाडू बनवून घेऊ। जेवढा तुम्हाला आकार मोठा छोटा हवा तेवढे तुम्ही बनवू शकता। हे बघा, मस्त लाडू बनून तयार होत आहेत। या पाण्याच्या ट्रिकने लाडू बनवायला खूप सोपे जाते। नक्की ट्राय करा। 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ, यामध्ये माझे 20 तिळगुळाचे लाडू बनून तयार झाले आहेत। तुम्ही प्रमाण वाढवूही शकता। गूळ तीळ फक्त समप्रमाणात असावे। इतके छोटे लाडू मी बनवले आहेत। तुम्हाला हवे तर मोठे सुद्धा बनवू शकता। मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। बाय बाय। हॅपी मकर संक्रांती।